राम राम. प्रत्येक पालकाची तक्रार असते की मुले ऐकत नाहीत. मुले न ऐकण्याचे बरेच कारणं आहेत, बरेच पैलू आहेत. प्रथम आपण पाहू मुले कशा प्रकारे शिकतात. मुले आईवडिलाकडून प्रथम शिकतात. आईवडील प्रथम त्याचे गुरु असतात. मुलगा आईच्या पोटात असतो तेव्हापासून ते मूल शिकत असतं. असं नका म्हणू की मुलाचा जन्म झालेला नाही, मूल शिकत नाही. परंतु मूल जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हापासून शिकत असतं. म्हणून गर्भवती स्त्रीनी फार काळजी घ्यायला पाहिजे. काय खावे, काय खाऊ नये, काय प्यावे, काय प्यावू नये, नंतर काय पाहावे, काय ऐकावे, काय वाचन करावं, काय विचार करावा, या सर्वाचा परिणाम मुलाच्या स्वभावावरती होतो. चांगल्या संस्कारासाठी गर्भवती स्त्रीने सात्विक भोजन करावे. भोजनाचा प्रभाव फार असतो. नंतर सुगम संगीत ऐकावं, भजन, प्रवचन, कीर्तन ऐकावे. मन शांत ठेवावं, सकारात्मक विचार करावा. एखाद्या ग्रंथाचं वाचन पठण करावं. रामायण ऐकावं. त्याच्यामध्ये रामायणामध्ये हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड याचा अभ्यास करावा, वाचन करावं, ऐकावं. मुलं ऐकून शिकत नाहीत. मुलं निरीक्षण करून शिकतात. ते बघतात की दुसरे लोक कसं वागतात, ते ऑब्झर्व करतात आणि तिच्यावरून शिकतात. म्हणून आईवडिलांनी फार दक्षता घ्यावी. आईवडिलांनी मोबाईलचा वापर करू नये, त्याच्यासमोर मोबाईलचा वापर करू नये. आणि वाईट सवयी म्हणजे जसं तंबाखू आहे, बिडी आहे, हे पिऊ नये. भांडू नये. आईवडिलांनी मुलासमोर कधीच भांडू नये. नंतर तुम्ही मोबाईल पाहता, तंबाखू खाता, बिडी ओढता, भांडण करता मुलासमोर, मग मुलं आणि अपेक्षा ठेवता की मुलांनी चांगले वागावं. असं होत नाही. चांगलं वागायचं असेल तर सावधान, आपण चांगल्या प्रकारे वागावं. आपल्या वागण्याचा मुलावरती परिणाम होतो. आपण जशा प्रकारे वागतो तशा प्रकारे मुले शिकतात आणि वागतात. म्हणून आपण मुलासमोर चांगल्या प्रकारे वागावं. मोबाईल मुलासमोर कधीच पाहू नये. बिडी ओढू नये, सिगरेट ओढू नये, तंबाखू खाऊ नये. अशा प्रकारे जर काळजी घेतलात, प्रथम काही वर्षापर्यंत, 4-5 वर्षापर्यंत मुलावरती आईवडिलाचा प्रभाव असतो. म्हणून आईवडिलांनी चांगलं वागावं.